जगदीश्वराचे प्रेम इथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। या जगदीश्वराचे प्रेम इथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या चौथ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाची ही ओवी आहे। ज्ञानोबरायांनी चौथ्या अध्यायाला मोठी प्रस्तावना केलेली आहे। जवळजवळ 15 ओव्या यामध्ये आहेत आणि या 15 ओव्यांमधून ज्ञानोबरायांनी भगवद्गीतेचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते भगवंतानं अर्जुनालाच कशा रीतीनं सांगितलं, आपल्या वडिलांना देखील सांगितलं नाही, मातेलाही सांगितलं नाही, बंधूलाही सांगितलं नाही, आपली पत्नी लक्ष्मीलाही सांगितलं नाही
आणि सनकादिक जे ऋषी आहेत त्यांना देखील एवढ्या प्रमाणात सांगितलं नाही, असं हे विस्तारानं भगवंतानं अर्जुनाला जे सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात की या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. या ओवीचा अन्वयाने अर्थ एकदा आपण पाहूया. एथ या जगदीश्वराचे निरुपम प्रेम दिसतसे, येणे पार्थे कैसे सर्वोत्तम पुण्य केले. एथ या ठिकाणी म्हणजे या अर्जुनावर, या जगदीश्वराचे, या भगवान श्रीकृष्णाचं, या जगदीश्वराचं निरुपम प्रेम दिसत असे. निरुपम म्हणजे अनुपमेय, उपमा रहित असं प्रेम दिसत आहे या अर्जुनावर. या ठिकाणी या भगवंताचं अनुपमेय असं प्रेम दिसत आहे, निरुपम प्रेम दिसत आहे. यावरून काय सिद्ध झालं? येणे पार्थे कैसे सर्वोत्तम पुण्य केले. यावरून या अर्जुनानं कोणतं म्हणजे कोणत्या प्रकारचं सर्वोत्कृष्ट पुण्य केलेलं आहे ते काही कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात कारण आता सनकादिक तेही पुण्यवानच आहेत, त्यांनीही काय केलेलं आहे? पुण्य केलेलंच आहे. म्हणून तर भगवत दर्शन त्यांना घडलं आणि भगवंतानं तत्वज्ञानाचा उपदेश त्यांना केला. भलेही संक्षिप्त केला असेल परंतु केला. भगवंताचं केवळ दर्शन होणं याला देखील अनंत जन्माचं काय लागतं? पुण्य लागतं. पुन्हा तो भगवंत आपल्याशी बोलायला काय लागतं? पुण्य लागतं. पुन्हा त्यांना ज्ञान सांगायला त्यालाही काय लागतं? पुण्य लागतं. त्यांचंही पुण्य आहेच आहे. पण ज्ञानोबा म्हणतात या अर्जुनानं असं कोणतं पुण्य केलं, एवढं कसं सर्वोत्कृष्ट पुण्य केलं? ज्यांच्या उदरी भगवंत आले ते किती पुण्यवान, ते किती पुण्यवान. पुण्याशिवाय ते भगवंत त्यांच्या पोटी जन्माला आले का? नाही. बंधू बळीभद्र त्यांचं किती पुण्य, भगवंत साक्षात बंधू म्हणून त्यांना लाभले. लक्ष्मीचं किती पुण्य, पण सगळ्यात जास्त पुण्य कोणाचं? अर्जुनाचं. न सांगता येण्यासारखं. बरं त्या बाकीच्यांवर देखील देवाचं प्रेम आहे की नाही? आहेच आहे. पण या ठिकाणी, या अर्जुनाच्या ठिकाणी जे प्रेम दिसतं देवाचं ते कसं दिसतं? निरुपम म्हणजे अनुपमेय, ज्याला त्या प्रेमाला उपमाच दिली जाऊ शकत नाही असं प्रेम. असं आपण म्हणू शकत नाही की भगवंताचं अर्जुनावर किती प्रेम आहे, जसं भगवंताचं वसुदेवावर आहे तेवढं आहे, तसं नाही, म्हणायचंच नाही. उपमाच देता येणं शक्य नाही. किती प्रेम? जेवढं अर्जुनावर आहे तेवढंच अर्जुनावर आहे. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावण योर्युद्धम राम रावण योरिव. राम रावण जुजिनले कैसे? राम रावणाचं युद्ध कसं? राम रावणा सारखंच. त्याला दुसरी उपमा देता येणं शक्य नाही. सागराला उपमा कशाची? सागराची. गगनाला उपमा कशाची? गगनाची. आकाशा एवढं काय व्यापक आहे? आकाशाची व्यापक आहे. सागरा एवढा सखोल गंभीर कोण आहे? सागरच आहे. तसं भगवंताचं अर्जुनावर जे प्रेम आहे ते कसं आहे? अर्जुनावर जेवढं आहे तेवढं तसंच आहे. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम. एथ या जगदीश्वराचे निरुपम प्रेम दिसत असे. या ठिकाणी या कृष्णाचं, या जगदीश्वराचं अर्जुनावर निरुपमीय म्हणजे ज्याला उपमा देता येणार नाही असं प्रेम दिसत आहे. यावरून या अर्जुनानं असं कोणत्या प्रकारचं सर्वोत्कृष्ट पुण्य केलं ते काही कळत नाही. या जगदीश्वराचे प्रेम काय म्हटलं? जगदीश्वर म्हटले नाही, म्हणजे जगन्नायक. केवळ ईश्वर या जगताचा, ईश्वर या जगताचा स्वामी. केवळ ईश्वर नाही म्हटलं. ईश्वर म्हणजे नियामक. ते तर इंद्र चंद्र सूर्य हे देखील काय आहेत? ईश्वरच आहेत. त्या क्षेत्रातले ते काय आहेत? नियंतेच आहेत, नियामकच आहेत, ईश्वरच आहेत. पण जगामध्ये लोक नियुक्त आपण हे मंत्रिमंडळ वगैरे केलेलं असतं तेही काय आहे?
सत्ताधीशच आहेत, ईश्वरच आहेत, एक प्रकारचे नियंतेच आहेत. पण इथं काय म्हटलेलं आहे, जगदीश्वर. या संपूर्ण विश्वाचा जो नियंता आहे, ईश्वर आहे, या अशा या भगवंताचं अर्जुनावर काय आहे, निरुपम प्रेम आहे. जगदीश्वर, संपूर्ण जगाचा नियंता. जगतच ज्याच्यापासून काय झालेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे, ज्याच्यामध्ये स्थित राहतं आणि ज्याच्यातच काय होतं, लीन होतं. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते. जगाचा पिता देखील माता देखील कोण आहे, मीच आहे. पिता हमस्य जगतो माता दाता पिता गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम यो लोकत्रयमाविश्य बिभरते व्यय ईश्वरः यः सर्वेषु भूतेषु तिष्ठन् सर्वेभ्यो भूतेभ्योऽन्तरः यः सर्वज्ञ सर्वविद. वेदानं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा तो जो जगताचा ईश्वर असलेला भगवंत, त्याचं अर्जुनाच्या ठिकाणी निरुपम प्रेम दिसत आहे. कसं प्रेम, निरुपम, अद्वितीय, ज्याला जोडच नाही, अतुल, अप्रतिम, ज्याला उपमा देता येणं शक्य नाही. निरुपम म्हणण्याचं कारण की वसुदेव, लक्ष्मी, बळीभद्र, माता देवकी यांच्यावर जे प्रेम आहे, त्या प्रेमाची अर्जुनावर असलेल्या प्रेमाला उपमा देता येत नाही. अर्जुनावर असलेलं जे प्रेम आहे, त्या प्रेमासारखं दुसरं सादृश्य प्रेम आपल्याला दाखवताच येत नाही. म्हणून अर्जुनावर देवाचं जे प्रेम आहे, त्या प्रेमाला काय म्हटलेलं आहे, निरुपम असं म्हटलेलं आहे. आता वास्तविक पाहिलं तर भगवंताच्या प्रेमाचे जे हक्कदार आहेत, वारसदार आहेत, ते कोण असायला पाहिजे, लक्ष्मी, शेष, वीर, गरुड, हे योगी, सनकादिक ऋषी मुनी हे असले पाहिजेत ना. कारण ते भगवंताची 24 तास काय करतात, सेवा करतात. परंतु ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले, त्या दिवसापासून हे सगळे मागे पडले. ज्ञानोबराय वर्णन करतात, परी ते आगवीची एकीकडे ठेली, सापे कृष्ण सुख एकंदरे झाले, जे दिवनी जन्मले पांडव हे. ज्या दिवशी हे पांडव जन्माला आले, हे सगळे काय झाले, माग पडून गेले म्हटले. बरं, त्या पांडवांमध्ये देखील सर्व पांडवावर तेवढं प्रेम आहे का, नाही. त्या पांडवातही भगवंताचं अर्जुनावर काय आहे, विशेष प्रेम आहे, सर्वाधिक प्रेम आहे. परिपाचाही आतू अर्जुना, कृष्ण सावियाची झाला अधीना, कामुक का जैसा अंगना आपैला कीजे. कामुक पुरुष जसा त्या स्त्रीला काय होतो, वश होऊन जातो, अगदी त्या पद्धतीनं भगवंत देखील त्या अर्जुनाला काय झालेलं आहे, वश झालेला आहे. एवढं काय आहे भगवंताचं प्रेम आहे. आता वास्तविक पाहिलं तर भगवंताचं प्रेम हे सर्वांवर काय आहे, सारखंच आहे. भगवंत असा विषमता करणारच नाही. समोहम सर्वभूतेषु नमे विश्वस्ति न प्रियः ये भजन्ति मां भक्त्या मयि तेषु त्याभ्यहम्. सगळ्यांवर भगवंताचं काय आहे, सारखं प्रेम आहे. भगवंताने सगळ्यांनाच भगवंताने काय केलंय, निर्माण केलेलं आहे. आणि जर तसं मानलं नाही तर मग भगवंतावर दोषी, वैषम्याचा दोषी, विषम बुद्धीचा, नैर्घृण्य म्हणतात, निर्दयतेचा काही आरोपी, विषमतेचा आणि निर्दयतेचा काही आरोपी. आता भगवंत हा सगळ्यांना काय आहे, अधिष्ठान आहे. आणि आपण सगळेजण त्याच्यावर काय आहोत, कल्पित आहोत, अध्यस्त आहोत. अधिष्ठान जे असतं ते सर्व कल्पिताला काय असतं, समान असतं. सगळ्यांनाच अधिष्ठान आहे ना परमात्मा. सगळेजण कोणाच्या आधारावर राहतात, भक्त ही, आणि जे अभक्त आहेत ते सुद्धा. जे भगवंताला भजतात तेही कोणाच्या आधारावर आहेत, त्यांचा योगक्षेम कोण चालवतो, भगवान. आणि जे भगवंताला शिव्या घालतात त्यांचाही योगक्षेम कोण चालवतो, भगवंतच चालवतो. तरी देखील त्या सगळ्याला तो जरी समान अधिष्ठान असला तरी देखील त्याचे उद्गार आहेत की भक्तिमान्य समे प्रिय, यो मद भक्त समे प्रिय. मग कसं, त्याच्यावर दोष येईल का? परत तो त्या दुष्टांबद्दल बोलताना म्हणतो तानहम
द्विशतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्रमशिवा नासुरीष्वेव योनिषु. असंही म्हणतो. भगवंत भक्तावर प्रेम करतो, त्यांचं पालन करतो, दुष्टांचा द्वेष करतो, त्यांचा संहार करतो. भक्ताराखी पायाशी दुर्जनाशी संहार. मग ही त्याच्या ठिकाणी विषमता दिसते. विषमता दिसत नाही का? पण ती म्हणतात की विषमता ती काही खरी नाही आहे. तो विषमतेचा काय आहे? केवळ भास आहे. आता उदाहरणार्थ आई जी असते, ती आई सामान्य विशेष रूपाने तिच्या सर्व मुलांवर काय करत असते? प्रेम करत असते. आता ते व्रात्य जर मुलगा असला, खोडकर असला, तर ती काय करते? रागावते, प्रसंगी त्याला शिक्षा करते, गुणी मुलाचं काय करते? कौतुक करते, त्याला खाऊ देते. आता आईचं हे रागावणं, कौतुक करणं जे आहे, हे तिच्या कृपेचेच काय आहेत? हे दोन अंग आहेत, दोन प्रकार आहेत. क्षोभ आणि कृपा मातेची समान तुकोबराय म्हणतात. आई शुद्ध झाली म्हणजे रागावली आणि तिने खाऊ दिला, त्या दोन्ही गोष्टीत काय दिसते? तिची कृपा दिसते. एक महात्मा होते पहा, ते सांगायचे आईनं लाडू खायला देण्यापेक्षा देखील आई ज्या वेळेस पाठीत धपाटा मारत असते त्याच्यात तिची अधिक कृपा असते. कारण याचं अहित होऊ नये हा तिच्या मागचा काय असतो? शिक्षा करण्यामागचा भाव असतो. त्याप्रमाणे भगवंताच्या प्रेमाचे दोन प्रकार आहेत. जसं मुलाला शिक्षा करणं हा देखील त्या आईच्या प्रेमाचाच काय आहे? प्रकार आहे ना. खाऊ देणं हाही प्रकार आणि त्याला शिक्षा करणं हाही काय आहे? प्रकारच आहे. अगदी त्याच पद्धतीनं जे भक्त आहेत त्यांच्यावर देव प्रेम करतो, हाही त्या देव प्रेमाचा काय आहे? प्रकारच आहे. त्यांचं रक्षण करतो, हाही त्या प्रेमाचा काय आहे? प्रकारच आहे. त्या दुष्टांना शिक्षा करतो, हाही त्या प्रेमाचाच काय आहे? प्रकारच आहे. मग शिक्षा का करतो? त्याला हौस आहे का शिक्षा करण्याची? नाही. त्याचं कल्याण व्हावं म्हणून त्याला काय करतो? शिक्षा करतो, दुःख देतो. कशामुळे दुःख देतो? त्या दुःख भोगून त्याचे पाप काय होतात? नष्ट होतात. कृपा झाली की नाही? लक्षात घेतो म्हणून भगवंत हा काही समविषम नाही आहे. पण गोष्ट अशी आहे की त्या भगवंताचे उद्गार आहे की जो माझा भक्त आहे तो मला फार प्रिय आहे, प्राणापेक्षा देखील काय आहे? प्रिय आहे. भक्तच नव्हे तर त्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणार तोही मला प्राणापेक्षा काय आहे? आवडतो. तेही प्राणापरवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. म्हणून या अर्जुनावर भगवंताचं काय आहे? अधिक प्रेम आहे. अधिक प्रेम आहे म्हणजे त्या अर्जुनाचं भगवंतावर अधिक प्रेम आहे म्हणून भगवंताचं देखील अर्जुनावर काय आहे? अधिक प्रेम आहे. अर्जुन भगवंतावर जीवापाड प्रेम करतो म्हणून मग यथामाम प्रपद्यन्ते त्या नियमानुसार भगवंत देखील काय करतो? त्याच्यावर अधिक प्रेम करतो. कारण हे पहा, अर्जुन हा जो आहे ना तो भगवंताशी काय आहे? अत्यंत अनन्य असा आहे. भगवंताने सांगितलं अनन्य चिंतयन्तो मां, अनन्य भक्त देवाला आवडतो. न अन्य इति अनन्य, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. नारदांनी भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की अन्य आश्रयांचा त्याग यालाच काय म्हणायचं? अनन्यता. आपलं कसं आहे? दुही पेवावरी ठेवू जातात सगळीकडे हे नाही तर ते प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्यास. दोन्ही कसं काय साध्य होईल? दोही पेवावरी ठेवू जातात होय अपघात शरीराचा, शरीराचा काय होईल? अपघात होईल. एक सदे संसदे. पण तो अर्जुन जो आहे ना तो भगवंताशी अत्यंत काय आहे? अनन्य गतिक आहे. म्हणजे काय आहे? देवाशी तो अत्यंत एकनिष्ठ आहे आणि त्याचं जे पुण्य आहे ना ते सर्वोत्तम काय आहे? पुण्य आहे. म्हणून भगवंताचं त्याच्यावर निरुपम प्रेम आहे. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. कैसे म्हणजे केवढे? कोणतं असं पुण्य केलं आणि केवढं असं पुण्य केलं? त्या पुण्याचं परिमाण काय? किती पुण्य केलं? आणि सर्वोत्तम सर्वात श्रेष्ठ अत्युत्तम ज्या अर्थी भगवंत अर्जुनावर निरुपम प्रेम करतो आहे त्या अर्थी अर्जुनानं पूर्वी सर्वोत्कृष्ट पुण्य केलं असलं पाहिजे. हे या व्यतिरेकी अनुमानाने काय होतं? सिद्ध होतं.
ज्या अर्थी देव इतकं प्रेम करतो आहे त्या अर्थी अर्जुनानं पूर्व काळामध्ये मोठं काय केलेलं असलं पाहिजे, पुण्य केलेलं असलं पाहिजे. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य. हे पहा त्या अर्जुनाचे सुद्धा उद्गार आहेत. प्रभू आगविनी येणे जन्मे, जे पुण्य केली मिया उत्तमे, तयाची न ठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा. या अर्जुनाच्या सर्वोत्तम पुण्याची थोरवी अशी की अर्जुन हा काय आहे, वस्तुतः आपण पुराण कथांमध्ये ऐकत आलेलो नराचा अवतार आहे. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात नारायण आहे, देव आहे. नर आणि नारायण हे दोघे मुळात बद्रिकाश्रमात काय करत होते, तपश्चर्या करत होते आणि ते जगदोद्धारा करिता पृथ्वीवरती काय झालेले आहेत, अवतीर्ण झालेले आहेत. असं पुराण वाङ्मयातून आपण ऐकलेलं आहे. दोघेही समान, आधीच आमाया काही नर नारायणासीने नाही. पण कार्य करण्याकरिता एकानं भक्त होण्याचं ठरवलं आणि एक देव राहिला आणि अर्जुनानं काय केली, देवाची भक्ती केली. कोणती भक्ती केली, सख्य भक्ती केली. सख्यपणे अर्जुन नर नारायण, सख्यत्व जी भक्ती आहे ती तिची मातृकाच कोण आहे, अर्जुन आहे. हो का, आत्मनिवेदना तळीची. आत्मनिवेदन भक्तीच्या अगोदरची भक्ती कोणती, सख्य. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आत्मनिवेदना तळीची, आत्मनिवेदनाच्या अगोदरची जी भक्ती आहे सख्य, तिची मातृका कोण आहे, अर्जुन आहे. अधिष्ठात्री देवताच कोण आहे, जणू अर्जुन आहे. एवढी सख्य भक्ती त्या अर्जुनानं केलेली आहे. एवढं त्यानं काय केलं आहे, पुण्य केलेलं आहे. या जगदीश्वराचे प्रेम येत सदसे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडत असे. हो का जयाची या प्रीती, हो का जयाची या प्रीती, हा अमूर्त व्यक्ती आला, मज याची एकवंकी स्थिती आवडतू असे. हो आहो, जणू काय याची या, जयाची या म्हणजे ज्याच्या, याची या किंवा जयाची या, जयाची या प्रीती, ज्याच्या प्रेमामुळे हा अमूर्त व्यक्ती आला. हा अमूर्त, हा निराकार असलेला परमात्मा व्यक्ती आला म्हणजे व्यक्त दशेला. म्हणतात अहो जणू काय याच्या प्रेमामुळेच हा अव्यक्त असलेला, निराकार असलेला हा परमात्मा, अमूर्त असलेला परमात्मा मूर्त स्वरूपाला आला, व्यक्त दशेला आला आहे. मज याची एकवंकी स्थिती आवडतू असे. मला याची, याची म्हणजे अर्जुनाची एकवंकी स्थिती म्हणजे एक रूपता आवडतू असे, चांगली वाटते. याची जी देवाशी जी एक रूपता आहे ती मला काय वाटते, मला तर असं वाटतं की भगवंताचं या मृत्यू लोकामध्ये जे वास्तव्य आहे, अस्तित्व आहे, ते सुद्धा अर्जुनाशी ऐक्य म्हणजे अर्जुनावर प्रेम करण्याकरिताच आहे. म्हणजे भगवंत या मृत्यू लोकावर आला, तो कशाकरिता आला, अर्जुनावर प्रेम करण्याकरिताच आला असं मला वाटतं. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती. अमूर्त परमात्मा कसा आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे. तत्वतः हा अमूर्त आहे. हरिपाठात म्हणतात की नाही, अव्यक्त निराकार नाही जा आकार जिथुनी चराचर हरिसी, मया तदमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना. दृश्यपणे देखीजी का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणेजे तैसे जे नव्हे. किंवा तेच नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. नामरूप संबंध जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे परब्रह्म तत्व.
एका अभंगात ज्ञानोबा म्हणतात की नाही, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. जेथे रूप वर्ण गुण याचा काहीच संबंध नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णाचा, निराकार निर्गुण तुझी रघु. असा हा भगवंत कसा आहे, अमूर्त आहे. अमूर्त हा आला व्यक्ती, होका दयाची या प्रीती. ज्ञानोबा म्हणतात कदाचित असा असेल की काय, की हा भगवंत अर्जुनाच्या प्रेमाकरिताच निराकार असलेला साकार झालेला आहे. आणि मला तर असं वाटतं की या देवाचं मृत्यू लोकातील अस्तित्व देखील एकवंकी म्हणजे केवळ अर्जुनाशी जे ऐक्य अर्जुनावर प्रेम करण्याकरिताच आहे की काय. अमूर्त हा आला व्यक्ती. व्यक्ती व्यक्ती म्हणजे व्यक्त दशेला, आकाराला. अमूर्त परमात्मा मूर्त झाला म्हणजे सगुण साकार झाला. तुकोबरा म्हणतात की नाही, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. आता आपल्यासाठी सोपा झाला तो. कधी? नावा रूपाला आल्यामुळं. तो नावा रूपाला आलेला नव्हता तोपर्यंत तो काही आपल्याला सोपा, आपल्यालाच नव्हे कोणालाच सोपा नव्हता. जे मोठमोठे योगी जपी तपी आहेत त्यांना देखील त्या परमेश्वराचं जे मूळ स्वरूप आहे, अव्यक्त स्वरूप आहे, ते गोचर होणं काय आहे, कठीण आहे. हे पहा, आपल्याकडे जाणण्याची साधनं काय आहे, बुद्धी, इंद्रिय, मन. पण भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे, मायातीत जो परमात्मा आहे, नामरूपातीत जो आहे, तिथपर्यंत तर काही यांची धाव नाही आहे. जे मनाची नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगी, इंद्रिया किर जोगे काय होईल, मनाचं नखही पोहोचत नाही, बुद्धीची दृष्टी जात नाही, तर मग इंद्रियांचं काय होईल म्हटले. इंद्रिय तर त्याच्या अलीकडचे आहेत, त्याच्याहून अधिक काय आहेत, स्थूल आहेत. अधिक सूक्ष्मात सूक्ष्म असलेली बुद्धी, ती बुद्धीची सुद्धा दृष्टी जेथे पोहोचत नाही. मनाचं काय लागत नाही, नख सुद्धा तेथे लागत नाही. आणि मग असं त्याचं ते जे स्वरूप ते कसं गोचर व्हावं सामान्यांना. आपल्याला मी सांगितलं, सामान्यांचं सोडून द्या, त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणारे जे लोक आहेत, अवरात्र प्रयास करणारे, ते सुद्धा त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत जात नाही. पण एक उपाय आहे, आम्ही सांगत असतो. काल याच्या कीर्तनाच्या प्रसंगी आम्ही वेळेस असा विषय आला तर, मोठी माणसं त्यांना आपण जाऊन भेटणं हे काही सहजाशी शक्य होत नाही. ते भेटतच नाहीत आपल्याला. आपल्या सामान्यांना कसं काय वेळ देणार. मग उपाय काय, ते ज्यावेळेस आपल्याला आपण होऊन येऊन भेटतात त्याच वेळेस काय होते, त्यांची भेट होते. भेटतात ते या महिन्याभरापूर्वी भेटत होते. ते कधीही भेटत नाही. आपण भेट घ्यायची म्हटलं तरी भेटत नाही. आपल्याला काय असतात, अगोचर असतात ते. जे मनाची नक्की न लगे कसे असतात ते सुद्धा आपण होऊन भेटतात. आणि ते आपण होऊन भेटले तर काय होते, त्यांची भेट होते. हे उदाहरण आहे. फक्त अगदी त्याच पद्धतीनं मायातीत जे आकाराचे पैल तीर ज्ञानोबा म्हणतात, असा तो जो परमात्मा आहे, तिथपर्यंत आमची साधनं पोहोचू शकत नाही. जाणण्याकरिता जी दिलेली साधनं आहे ती पोहोचत नाही. मग त्याला जाणायचं कसं, तोच आकाराच्या प्रांतात आला तर शक्य आहे. म्हणून आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. आम्ही नावा रूपाला जाणू शकतो, पण आमचं तेवढं सामर्थ्य आहे. मग तोच काय करतो, आपण होऊन नाम रूप काय करतो, धारण करतो. पण कशाकरिता करतो, आपल्या सामान्यांकरता करील का, नाही. भक्तांकरता करतो, भक्ताच्या इच्छे खातर करतो. भक्ताची जशी इच्छा असेल तसं रूप काय करतो, धारण करतो. तसा आकार काय करतो, तो धारण करत असतो. म्हणून अमूर्त हा आला व्यक्ती, होका जयाची या प्रीती. अहो जणू काय ज्याच्या प्रेमामुळेच हा निराकार अव्यक्त असलेला अमूर्त असलेला परमात्मा व्यक्त दशेला आला. कशामुळे आला, त्यांच्या प्रेमामुळे आला. त्या भक्तांच्या प्रेमा खातर तो काय करत असतो, अवतार घेत असतो, सगुण साकार होत असतो. अव्यक्त अमूर्त हा आला व्यक्ती, अमूर्त मूर्त झाला, सगुण साकार झाला. कशामुळे, होका दयाची या प्रीती, प्रीतीनं, प्रेमान, त्या भक्तानं त्या देवावर जे केलेलं प्रेम आहे त्या प्रेमामुळे, किंवा देवाला त्याच्यावर काय करायचंय, प्रेम करायचंय.
आणि मग त्या निर्गुण निराकार स्थितीतून तो प्रेम नाही करू शकणार, म्हणून मग तो काय करतो, नाम नाम रूप सगुण साकार होतो. जयाचिया जयाचिया ज्याच्या प्रेमामुळे, म्हणजे कोणाच्या, अर्जुनाच्या. तिथं दोन पाठ आहेत, हो का जयाचिया प्रीती आणि हो का याचिया प्रीती, दोन्ही ठीक आहे. याचिया म्हणजे आता विषय चाललाय तो अर्जुनाच्या, याच्या प्रेमामुळे अर्जुनाच्या प्रेमास्त्र मूळचा निर्गुण निराकार अव्यक्त असलेला परमात्मा तो काय झाला, मूर्त स्वरूपाला. मी बोललो ना, जे आकाराचे पहिलं तीर, जे नादाची पहिलं मेर, तुरीचे माझं घर परब्रह्म जे, असा तो परमात्मा आकाराच्या पलीकडे आहे. तिथं आकाराचा काही संबंध नाही, तो मूर्त स्वरूपाला. हे बघा, बर्फ कशाचा होतो, पाण्याचा. पाणी आणि बर्फ हे वास्तविक भिन्न आहेत का, नाही. पाण्याचा काय होतो, बर्फ. पण पाण्याचा बर्फ होण्याकरिता काय असावं लागतं, थंडी असावी लागते, कडाक्याची थंडी. अगदी शून्याच्या खाली तापमान जर गेलं तर मग काय होतं, पाण्याचाच काय होतं, बर्फ होतो. आता हे सीमेवर आपले जवान लोक असतात, ते पाणी किती थंड सांगतात. ते सुट्टीला आले ना जर लोक, आता आमचे काही शाळेतले जोडीदार लोक आहेत, तर ते आपण शौचालयाला पाणी देतो ना, आता आला विषय तर त्यात ते उकळलेलं पाणी न्यावं लागतं. त्यावेळेस ते सामान्य तापमानाला येतं असं. आणि खूप वेळ लागला तर ते पुन्हा काय होऊन जाईल, त्याचा बर्फ होऊन जाईल. किती उपकार आहे त्या लोकांचे. म्हणजे पाण्याचाच बर्फ होतो, पण तेवढी काय असावी लागते, थंडी असावी लागते. त्याप्रमाणे अव्यक्त परमात्मा व्यक्त होतो, पण तेवढी कडाक्याची भक्ती असावी लागते. कडाक्याची तीव्र अशी काय असते, तीव्रेन भक्ती योगी, अतिशय तीव्र भक्ती त्याची असावी लागते. आणिला ही रूपावळे करुणी खळे हरिदासी, म्हणजे त्या हरिदासांनी म्हणजे भक्तांनी हळ म्हणजे हट्ट केला, प्रचंड काय केले, सायास केले. आणि त्याला काय केलं, रूपा आणि बळे, त्यांनी काय केलं, त्या देवाला रूपाला आणलं, सगुण साकार केलं. अर्जुन सुद्धा काय, असा परम भक्त आहे देवाचा. जयाची आवडीची निपांगी अमूर्त ही मूर्ती आवगी पूर्ण ही परी लागी अवस्था जयाची. तो एकनिष्ठ असा काय आहे, भक्त आहे. आणि त्या भक्तीनच त्यानं काय केलं, त्या देवाला व्यक्त रूपाला आणलं. हो का जयाची प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे, मज याची एकवंकी स्थिती आवडतो असे. मला याची म्हणजे अर्जुनाची देवाशी असलेली एक रूपता चांगलीच पटते आहे, आवडते आहे. एकवंकी एक रूपता, भेदरहितता, एकत्व, तो देवाशी इतका अनन्य झालेला आहे, इतका एक रूप झालेला आहे की त्यांना मला म्हणतात, मला याची ही एकवंकी जी आहे, एक रूपता जी आहे, एकत्व जे आहे ते आवडत आहे. एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावती ना. एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावती ना. जसा तसा अन्वय आहे. एरवी तसा जर विचार केला तर हा योगिया नाडळे, हा परमात्मा योगिया म्हणजे योग्यांना देखील, नाडळे म्हणजे प्राप्त होत नाही, सापडत नाही. तसा जर विचार केला तर जे महान योगी आहेत त्या योग्यांना सुद्धा हा परमात्मा प्राप्त होत नाही, योग्यांच्याही हाती लागत नाही, त्यांनाही सापडत नाही. बर, वेदार्थासी ना कळे, वेदाच्या अर्थाला आकलन होत नाही, म्हणजे वेदाला तो विषय होत नाही. जेथ ध्यानाचेही डोळे पावती ना, आणि ज्याच्या ठिकाणी ध्यानाची सुद्धा दृष्टी पोहोचत नाही. ध्यान आणि त्या ध्यानाची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही, आपली नाही. ज्याला ध्यान म्हणतात शास्त्रामध्ये, त्या ध्यानाच्या दृष्टीला देखील तो गोचर होत. 3 गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये. योगिया नाडळे म्हणजे योग्यांना सापडत नाही, वेदार्थासी ना कळे वेदाला विषय होत नाही,
आणि ध्यानाची डोळे पावती, त्याच्यापर्यंत ध्यानाची दृष्टी पोहोचत नाही. एरवी एरवी म्हणजे नाही तर अन्यथा. इथं तो अर्जुनाचं त्याच्यावर अतिशय प्रेम आहे. अर्जुन हा श्रेष्ठ भक्त आहे. त्यानं सर्वोत्तम काय केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे. म्हणून त्याच्याकरिताच हा परमात्मा काय झालेला आहे, अमूर्त असलेला व्यक्त दशेला आलेला आहे. हे ठीक आहे. पण एरवी जर विचार केला कोणाचा, त्या परमात्म्याचा, तर तो परमात्मा कोणाच्याही हाताला लागत. अर्जुनाच्या हाती लागला ही गोष्ट सोडून द्या. तो अर्जुन काय आहे, मोठा भक्त आहे. त्या देवाचं देखील अर्जुनावर काय आहे, प्रेम आहे. म्हणून तो देव, निराकार अव्यक्त असलेला तो देव त्या अर्जुनाकरता काय झाला, सगुण साकार झाला. आणि जणू त्याच्यावर प्रेम करण्याकरिताच या भूतलावर तो राहतो आहे, त्याचं अस्तित्व आहे. ही गोष्ट ठीक आहे. पण तसा जर इतरत्र आपण जर विचार केला तर एरवी हा योगी या नाडळे. नाडळे म्हणजे आढळत नाही, प्राप्त होत नाही कुणाला, योग्यांना, हठयोग्यांना. परमात्मा हा काही साधा सुद्धा आहे का? त्या परमात्मा त्या हठयोग्यांच्या आवाक्यातच येत नाही. बरी योगियांची मानसे उमरडोनी. ते योगी काय करतात, ध्यानाच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून त्या देवाला आपल्या हृदय कपटात कोणण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. योगियांच्या ध्यानी ध्याता ना तोडसी, तू आम्हापाशी मागे. नामदेवराय म्हणतात, योगियांच्या ध्यानी ध्याता ना तोडसी. ते तुझं ध्यान करत असताना सुद्धा तू त्यांच्या ध्यानात जात. तू आमच्या मागे पुढे काय करतोय, खेळतोय किंवा चालतोय. नामयाचे पाठी चाले की शिरा लागावयार चरणी. नामदेवरायांच्या बळीच मागं लागतोय. कोण परमात्मा, जो योग्यांच्या ध्यानात सुद्धा येत नाही. योग्यांच्या समोर नाही म्हटलंय, हा लक्षात आलं का? योग्यांच्या मागे पुढे असं नाही म्हटलं, ध्यानातही येत नाही. बरं आपोआप नाही, ध्यान करायचा प्रयत्न करूनही येत नाही. सहजच बसले योगी म्हणलं की देवाचं ध्यान झालं, तसं नाही. ते प्रयत्न करतात. बळे हठयोगी म्हटलंय की नाही. सगळ्यात कठीण असली ती योग साधना काय करतात ते योगाचं काठीने सांगितलं की नाही. ज्ञानोबरायांनी 12 योग ताहण्याची पिया भुकेली या भुकाची अहोरात्र व्हावी मवा. एवढा तो योग कठीण. सहज योग नाही, सहज योग नसतो. कुठंतरी वाचलं होतं, सहज योग कसा सहज असेल, आणि जो सहज असेल तो योग कसा असेल. योग कठीणच आहे. हा, आता त्या योगाचे काही अंग ते आपल्याला ठाऊक झाले, ठीक आहे, ते ठाऊक झाले ही चांगलीच गोष्ट आहे. जसं आसन म्हणा, प्राणायाम म्हणा, हे शब्द आपल्याला काय झाले, ठाऊक झाले. पण ती योगाची तर लाभदायक आहे. यम नियम आणि मग आसन आहे. आपल्याला ते यमही ठाऊक नाही, नियमही ठाऊक नाही, आसन करतो. बरं काही ना ते आसनही ठाऊक नाही, कोणत्याही आसनात प्राणायाम सुरू करतात. कसं काय जमेल? त्याचा क्रम आहे की नाही. जे त्या क्रमाने जातात, समाधी अवस्थेपर्यंत जातात, देवाला ध्यानात आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या सुद्धा ध्यानात जो येत नाही. योग्यांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी तोत्वा मापाशी. त्या गवळणीच्या बाबतीत सांगतात, नये क्षणभरी योगियांचे ध्यानी तरी ती गवळणी भाविका त्या. योग्यांच्या ध्यानात क्षणभर सुद्धा न येणारा परमात्मा, पण त्या भाविक असलेल्या गवळणी मात्र त्याला काय करतात, धरतात. त्यांचं काय पुण्य आहे की नाही. जर गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. एक श्लोक आठवलाय तर सांगते. एक सखी दुसऱ्या सखीला सांगते, शृणु सखी कौतुक विकम. हे सखी एक कौतुक ऐक म्हटलं. मी पाहून आले, एक नवल पाहिलं. काय पाहिलं, कुठं पाहिलं? नंद निकेतांगणे मया दृष्टम. नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये मी एक नवल पाहिलं, ते तू ऐक.
काय नवल पाहिलं तर ती सखी सांगते, गो धुली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. वेदांताचा महान सिद्धांत त्या नंदाच्या वाड्याच्या अंगणामध्ये धुळीत नाचताना मी पाहिले. लक्षात आलं का? त्या गवळणी काय करतात, त्याला अगदी धरतात. कोणाला? जो त्या योग्यांच्या ध्यानात क्षणभर सुद्धा जात नाही. योगी पाहण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना परमात्मा नाही दिसत, आभासच दिसतो. लक्षणीय योगी पाहती आभास, आभास मात्र दिसतो. ते दिसे आभास दृष्टी पुढे, तो परमात्मा किंवा ते परब्रह्मा मला साक्षात दृष्टीगोचर होत आहे. आता याचा अर्थ काय? योग्यांना फक्त निरालंब, निरवयव, अव्यक्त आणि आभासरूप अशा निर्गुण परमात्म्याचाच काय येतो, म्हणजे त्या आत्म्याच्या सहस्थितीचा काय येतो, अनुभव येतो. परंतु सगुण परमात्म्याचा अनुभव त्यांना येत. याच्या उलट भक्ताला निर्गुण आणि सगुण अशा परमात्म्याच्या दोन्ही स्वरूपाचा काय येतो, अनुभव येतो. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजरी, पाहता पाहता मनांना पुरीची. कोणाला दुर्लभ असलेला? योग्यांना. इरवी हा योगिया असा विचार केला तर हा योग्यांना सापडत नाही. वेदार्थासी नाकळे. नाकळे म्हणजे समजत नाही, गम्य होत नाही, आटोक्यात येत नाही, विषय होत नाही. आता तसं जर पाहिलं तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये वेदापेक्षा कोणीही समर्थ नाही. पाहेपा जाणीवी चिनी बळे. कोणी वेदापासून असे आगळ, वेदापासून आगळ, कोणी वेदापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे का जाणीवीच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत? नाही, तोच श्रेष्ठ आहे. आपल्याला देखील ज्ञान प्राप्ती करता शरण कोणाला जावं लागतं? वेदाला शरण जावा लागतं. पण त्याला देखील परमात्मा आकलन झाला नाही ज्ञानवरांनी. तो परमात्म्याचं वर्णन विधिमुखानं करू शकलेला नाही. पुसू नका बाई वेदाची काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा. कळलेची नाही म्हणतात. कळलं नाही म्हणजे विधिमुखानं तो परमात्मा जसा आहे तसं वर्णन वेद करू शकलेला नाही. वेद वर्णन करतो पण निषेध मुखानं, न इति न इति नेती नेती म्हणतो. हा हे परमात्मा तत्व नाही, हे परमात्मा तत्व नाही, हे परमात्मा तत्व नाही. पण हेच परमात्मा तत्व आहे असं तो सांगू शकत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरी. श्रुती म्हणजे वेद. ती काय म्हणतात? न इति न इति, परमात्मा असा नाही, परमात्मा असा नाही. वेद वाणुनी तवची चांग, जव न दिसे तुझे अंग, मग आम्हाला मुग एकी. मुग गिळून गप्प बसतो म्हटलं. आणि तोपर्यंतच वर्णन करतो, जोपर्यंत तुझं स्वरूप त्याला गोचर होत नाही तोपर्यंतच बडबड बडबड करतो. हा परमात्मा नाही, हा नाही, हे जगत म्हणजे परमात्मा नाही, हे म्हणजे परमात्मा नाही. म्हणजे परमात्माच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन त्याला देखील करता येत नाही. पण परमात्मा वाच्य नसल्यामुळे शाब्दिक वृत्तीनं तर तो आकळला जातच नाही. शब्दात रासंग असल्यामुळे लक्षणवृत्ती देखील देखील उपयोगी पडत. लक्षणवृत्ती काय करत असते? अतत् व्यावृत्ती करत असते, पण तिनं स्वरूप साक्षात्कार काही होत नाही. हे बघा ज्ञानोबा म्हणतात, म्हणून आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. आत्मबोध करून देण्यामध्ये शास्त्र हे काही स्वतंत्र नाही आहे. ते काय करू शकतात? करून करून अविद्येचा फक्त नाश करतात. अविद्येच्या नाशामध्येच शास्त्राची सार्थकता आहे. परमात्मा दर्शन शास्त्र नाही करून देऊ शकत. शास्त्र काय करील? फक्त परमात्मा दर्शनाच्या आड येणाऱ्या अविद्येचा मळ काय करील? दूर करील. परमात्मा काय आहे ते काही त्याला सांगता येणार नाही. बर परमात्मा अमुक असा असा आहे म्हटलं की विशेषत्व येतं, पण परमात्मा असा काही सामान्य विशेषातीत तो आहे. परमात्म्याचे वेद जे परमात्म्याचं साक्षात इदमित्थम असं ज्ञान करून देऊ शकत नाही. परमात्मा हा असाच आहे, हा असाच आहे असं वेद काही म्हणू शकत नाही. तो नेती नेती अशा व्यतिरेकानं, निषेध मुखानं, अतत् व्यावृत्ती रूपानं काय करून देत असतो? ज्ञान करून देत असतो.
म्हणून वेदार्थासी ना कळे, वेदाला विषय होत नाही. एरवी हा योगिया ना डळे, वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाची डोळे पावती ना. ध्यानाचे डोळे पावती ना म्हणजे पोहोचत नाही. आता परमात्मा ज्याप्रमाणे या चर्मचक्षुंना गोचर होत नाही, त्याप्रमाणे तो ध्यानाला देखील विषय होत नाही, कारण तो ज्ञेय नाही. ज्ञेय नाही म्हणून तो ध्येयही नाही. ज्ञेय म्हणजे जाणण्याजोगा, ध्येय म्हणजे ध्यान करण्याजोगा. ध्यानालाही तो विषय होत नाही. उलट ध्यान याची भेटी उत्कंठा वाढली. ध्यान जे आहे ना, ज्याला आपण ध्यान म्हणतो, तत्र प्रत्येकतानता ध्यान, पतंजलीनं योग दर्शनामध्ये ध्यानाची व्याख्या केलेली आहे. ते जे ध्यान आहे ते याच्या भेटीची काय करतं, उत्कंठा वाढतं. ते ध्यान उत्कंठित आहे की हा परमात्मा कधी मला भेटेल, पण तो ध्यानाचाही विषय होत नाही. जो ध्याने स्वे मानसी तया लागी नाही तू त्याची देशी, ध्यानही विसरे तिनेसी वालभ परी ध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे. ध्यानाही कुवाडे, ध्यानाला सुद्धा तो परमात्मा काय आहे, कठीण आहे. जे ध्यानाची डोळे पावती ना, जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी जे नागवे असं म्हटलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, न कळसी ज्ञाना, न कळसी ध्याना, न कळसी दर्शना दांडोळी. ज्ञानालाही तू कळत नाहीस, ध्यानालाही कळत नाहीस, दर्शन शास्त्र सर्व धांडोळा घेतला तरी देखील तू कळत नाही. कसा आहे तो, अव्यक्तो यम चिंत्योय. अव्यक्त आहे की नाही, अचिंत्य आहे की नाही, त्याचं चिंतन कसं काय होऊ शकेल. जो चिंत्य आहे त्याचं चिंतन होऊ शकेल. तो परमात्मा जर अचिंत्य आहे म्हणजे चिंतनाचा तो विषय नाही आहे, ध्यानाचा देखील तो काय नाही आहे, विषय नाही आहे. यन मनसा न मनोते येना हुर्मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. केनोपनिषदानं सांगितलेलं आहे. यन मनसा न मनोते, मन ज्याचं मनन करतं तो परमात्मा नाही, तर मन ज्याच्यामुळं मनन करतो तो परमात्मा. डोळे ज्याला पाहतात तो परमात्मा नाही, तर डोळे ज्याच्यामुळं पाहतात तो परमात्मा आहे. केनोपनिषदामध्ये सुंदर विषय आलेला आहे. कान जे ऐकतात ते परमात्मा तत्व नाही, कान ज्याच्यामुळं ऐकतात ते परमात्मा तत्व आहे. घ्राणेंद्रिय जे गंध ग्रहण करतं तो परमात्मा नाही आहे, तर घ्राणेंद्रिय ज्याच्यामुळं गंध ग्रहण करतं तो काय आहे, परमात्मा आहे. एक मनाचा विषय आला. मन ज्याचं मनन करतं तो परमात्मा नाही, मन ज्याच्यामुळं मनन करू शकतं तो परमात्मा. ती शक्ती त्याच्या मागची. त्याला उदाहरण आम्ही सांगायचो, आता बॅटरी आहे की नाही, टॉर्च सेलवरची, त्या बॅटरीनं जे पाहिलं जाईल तो परमात्मा नाही, तर ज्याच्यामुळं ते पाहिलं जाईल तो काय आहे, परमात्मा. अशी काही उदाहरणं आठवतात सदा. जेथ ध्यानाची ही डोळे पावते, एरवी हा योगी नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाची डोळे पावती ना. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवणे माने सकृप झाला आहे. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कवणे माने सकृप झाला आहे. तसा अन्वय आहे. तो हा निज स्वरूप, तो हा, तो म्हणजे कोण, जो योग्यांना सापडत नाही, वेदाला विषय होत नाही, ज्याच्यापर्यंत ध्यानाची दृष्टी पोहोचत नाही, तो भगवान श्रीकृष्ण. तो कसा आहे, निज स्वरूप आत्मस्वरूप आहे. पुन्हा अनादि, आदिरहित आहे. आदिर्यस्य न विद्यते, ज्याचा आदि आरंभ सांगता येत नाही त्याला काय म्हणतात, अनादि. तो हा कसा आहे, आत्मस्वरूप आहे. अनादि म्हणजे आदिरहित आहे. निष्कंप, अविक्रिय आहे, निश्चळ आहे. निष्कंप, कंपायमान नाहीये, चलायमान नाहीये, त्याच्यामध्ये काही क्रिया नाही आहे, अविक्रिय असा आहे. असा असून सुद्धा परी कसा आहे तो, निज स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप. अनादि म्हणजे ज्याचा आदि सांगता येत, आदिरहित. पुन्हा कसा, निष्कंप, अविक्रिय असा असून सुद्धा परी कवणे माने सकृप झाला आहे. पण अर्जुनावर कितीतरी कृपाळू झालेला आहे. अर्जुनाकरता किती प्रमाणात हा दयाळू झालेला आहे कळत
हा निज स्वरूप. निज स्वरूप म्हणजे स्वस्वरूप, आत्मस्वरूप. परमात्मा हा जरी भक्तांकरता सगुण साकार होत असला तरी त्याचं यथार्थ जे आणि मूळ स्वरूप जे आहे ते माहिती असणं काय आहे आवश्यक आहे. ठीक आहे, परमात्मा देव भक्तांकरता काय होतो, सगुण साकार होतो, रूप काहीतरी नामरूप धारण करतो, पण त्याचं जे यथार्थ स्वरूप आहे ते आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. ते या ठिकाणी निज स्वरूप या शब्दानं सांगितलेलं आहे. निज स्वरूप. आतापर्यंत परमात्म्याचं आपण जे वर्णन ऐकलं कसं अमूर्त, वेदार्थाशी ना कळे इत्यादी निषेध मुखानच ऐकलं. वेदाला कळत नाही, ध्यानाचा विषय होत नाही, योग्यांना सापडत नाही, अमूर्त म्हणजे व्यक्त नाही आहे, तो निराकार आहे, असं आहे. आता निज स्वरूप हे सांगण्यानं त्याचं वर्णन विधिमुखानं होत आहे. ज्याच्या अस्तित्वाकरिता कोणतीही उपाधी लागत नाही आणि इतरांच्या अस्तित्वाला ज्याची जरुरी लागते त्याला म्हणतात निज स्वरूप. असं एकच तत्व आहे, ते म्हणजे परमात्मा तत्व म्हणजे परब्रह्म. तो निज स्वरूप आहे म्हणजे आत्मस्वरूप आहे. ज्ञानेश्वरीची पहिली जी ओवी आहे ती पहिली ओवी समजून घेण्याकरिता सगळी ज्ञानेश्वरी शिकायची. सगळी ज्ञानेश्वरी समजून ती पहिली ओवी समजली तर ज्ञानेश्वरी समजली. शेवट काय म्हटले, ओम नमो जात्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जो ओंकार स्वरूप आहे, ओम नमो जी आद्य स्वरूप आहे, वेद प्रतिपाद्य जो आहे, स्वसंवेद्य जो आहे, तो परमात्मा तो कसा आहे, आत्मरूप आहे. म्हणजे प्रत्येकाचा तो काय आहे, स्वरूप आहे. तो हा निज स्वरूप. पुन्हा कसा, अनादि निष्कंप. तो अनादि आहे, त्याचा आरंभ सांगताच येत नाही, उत्पत्ती रहित आहे. ज्या गोष्टीला उत्पत्ती आहे ती वस्तू साधी, आणि जिची उत्पत्ती सांगता येत नाही तिला काय म्हणतात, अनादि. परमात्मा कसा आहे, अनादि. पुन्हा कसा आहे, निष्कंप, चलन रहित, अचल, विकार रहित, ज्याच्यामध्ये कोणतेही विकार नाही. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते, हे षड्विकार आहेत. आणि विकार सगळ्या ठिकाणी, या सगळ्या जगताच्या ठिकाणी हे काय आहेत, विकार. देहाच्या ठिकाणी हे षडभाव विकार आहेत. पण हा परमात्मा कसा आहे, निष्कंप, अविक्रिय, निश्चळ, स्थिर असा तो आहे. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप असा असून सुद्धा परिकवणे माने सकृप झाला आहे. परंतु असा हा निज स्वरूप अनादि निष्कंप असणारा परमात्मा अर्जुनावर किती कृपावंत झालेला आहे. त्याच्याकरिता तो व्यक्त दशेला आलेला आहे. इतका तो त्याच्यावर काय झालेला आहे, कृपाळू झालेला आहे. ठीक आहे, पण कवणे माने, कोणत्या कारणाने, कोणत्या प्रकारे, किती प्रमाणात. हे जगतात प्रत्येक गोष्टीला काय आहे, मोजमाप आहे की. पृथ्वीचं सुद्धा काय करता येते, वस्तुमान वजन सांगतात पृथ्वीचं. आता कुठं मोजतात कुणाच सांगता येते शास्त्राद्वारे. इथून सूर्याचं अंतर सांगता येतं, सूर्याची जी उष्णता आहे ती तापमान सांगता येत. प्रत्येक गोष्टीला काय मोजमाप आहे. प्रेमाची सुद्धा मोजदात व्यवहारात केली जाते. म्हणजे आमक्यावर किती प्रेम आहे, पुत्रवत पुत्रवत प्रेम आहे. पुत्रावर जेवढं आहे तेवढं प्रेम आहे. आता व्यवहारामध्ये जे प्रेम सांगतात की नाही, एकमेकांवर असलेलं प्रेम, पण ते दोघेही काय आहेत, एका सत्तेतले आहेत, म्हणजे व्यावहारिक सत्तेतले. पण भगवंत हे मूळचे आहेत पारमार्थिक सत्तेत, आणि अर्जुन आहे व्यावहारिक सत्तेत. दोघांमध्ये काय आहे, जमीन आसमानाचं अंतर आहे. तरी पण भगवंत अर्जुनाकरता समान सत्तेत म्हणजे व्यावहारिक सत्तेत आले. ही गोष्ट या ओवीमध्ये सांगितलेली आहे. पुढच्या ओवीमध्ये तिचा विषय होईल का, घेऊ का जलदी, विषय संपून जाईल. हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैल थडी, कैसा याची आवडी आवरला असे. घडी याची आवडी कैसा आवरला असे. हा परमात्मा कसा आहे, त्रैलोक्य पटाची घडी, त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी आहे. हे त्रैलोक्य म्हणजेच वस्त्र, आणि या त्रैलोक्य रूप वस्त्राची तो कोर आहे, घडी आहे. पुन्हा आकाराची पैल थडी, आकाराचं पैल तीर आहे. स्थूल सूक्ष्म जेवढे काही आकार आहेत
त्या आकाराचं हा पहिलं तीर आहे. कैसा याची आवडी आवरला असे. पण याच्या म्हणजे अर्जुनाच्या आवडी म्हणजे प्रेमाने कसा आवरला म्हणजे आटोपच मूर्त स्वरूप झाला आहे. कशामुळं याची आवडी अर्जुनाच्या प्रेमाने. अर्जुनाच्या प्रेमात कसा हा मावला असा किंवा अर्जुनाच्या प्रेमाने त्या व्यापकाला सुद्धा कसं व्यापलं हे काही कळत नाही. हा त्रैलोक्य पटाची घडी त्रिभुवन रूप त्रैलोक्य रूप वस्त्राची हा काय आहे घडी आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोक सर्व ब्रह्मांड आणि या ब्रह्मांडामध्ये भूम्यादी 7 ऊर्ध्व लोक आणि अतलादी 7 अधोलोक अशा 14 भुवनांचा काय आहे अंतर्भाव आहे. आणि या त्रैलोक्य रूप पटाची हा काय आहे घडी आहे. हे पहा काही वस्त्र असतात त्यांची घडी फार छोटी होती ते उलगडले तर भले मोठे होतात. तसा भगवंत कोण आहे म्हटले घडी आहे. कशाची घडी आहे त्रैलोक्य रूप वस्त्राची काय आहे घडी. उलगडला तर हा हाच त्रैलोक्य रूपाने होतो. आवरला तर हाच काय होतो आपल्या मूळ स्वरूपामध्ये जातो. हा त्रैलोक्य पटाची घडी. आकाराची पहिलं थडी आकाराच्या प्रांतात नाही आहे. त्याचा आणि आकाराचा काहीच काडी मात्र संबंध नाही. आकाराचं पहिलं तीर जो आहे आकाराची पहिलं थडी. पण असा असून सुद्धा कैसा याची आवडी आवरला असे. परंतु अर्जुनाच्या प्रेमात कसा काय मावल्या गेला हा त्रैलोक्य पटाची घडी आहे. पण कसा काय या अर्जुनाच्या प्रेमात सामावला किंवा या अर्जुनाच्या प्रेमानं त्या व्यापकाला देखील कसं व्यापलं. तो किती व्यापक आहे ते त्रैलोक्य स्वरूप तोच आहे. पण त्याला देखील व्यापलं कोणी अर्जुनाच्या प्रेमाने. कैसा हे कसं झालं काय कळत नाही. इथं अगोदर म्हटलेले आहे की नाही कैसे पार्थे आणि सर्वोत्तम कोण म्हणतोय ज्ञानोबा काय म्हणतात यानं असं कोणतं सर्वोत्कृष्ट पुण्य केलं काही कळायला मार्ग नाही. ज्ञानोबा म्हणतात ना आपल्याला कधी कळायचं. आणि इथंही म्हणतात कैसा याची आवडी आवरला असे. अर्जुनाच्या प्रेमात कसा हा मावला किंवा अर्जुनाच्या प्रेमाने त्या व्यापक असलेल्या परमात्म्याला देखील कसं काय व्यापून टाकलं काही कळत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वास मते देवे दोषोनी मद द्यावे पसायला नये. जे काळांची रंगली सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सुखी पाहो जो देवांची लभोते लाभो. वर्षाचा सकळा मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो दया होता. चला कल्पतरूंचे आरो चेतना चिंतामणीचे गाव. बोलते अर्णव विभूषांचे चंद्रमेते लांछन. मार्तंड देता पहिन ते सर्वाणी सदा सज्जन. सुरेरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भुवनी ही लोकी. वनिजवादी पुरखी अखंडित प्राणी गंधोपजी विशेषी लोकी हे. दृष्टादृष्टविजय एक मने श्री श्रेष्ठरावो. हा होई गदान पसावो. येणे बरे ज्ञान देवो सुखिया. येणे बरे ज्ञान देवो सुखिया. येणे बरे ज्ञान देवो सुखिया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज